नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSCमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे महाज्योती थ्रू, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जे सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांची जी अकॅडमी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जॉईन होण्यासाठी जे परिपत्रक आलेलं आहे तर त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे. आपल्याला जी डॉक्युमेंट आहे तर ती कुठली लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जी नोटीस दिलेली आहे तर ती कशा पद्धतीची आहे तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आपल्याला किती तारखेपर्यंत त्या ठिकाणी जॉईन करण्याची जी डेट आहे तर ती दिलेली आहे तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे आणि नोटीस बोर्ड आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो भटक्या जमातीतील क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना. तर TRTI थ्रू असेल किंवा बार्टी थ्रू असेल, महाज्योती, RT, तर अशा पद्धतीने ज्या संस्था आहेत तर त्यांच्यात त्या ठिकाणी CET वगैरे झालेले आहे आणि त्यांच्यात जे कट ऑफ आहे तर तो लागलेला आहे आणि मुलांचं सिलेक्शन आहे तर ते झालेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी जी अकॅडमी आहे तर ती जॉईन होण्यासाठी जी नोटिफिकेशन आहे तर ती आलेली आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक हेअर या ऑप्शनवरती जसे क्लिक करू आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीची जी नोटीस आहे तर ती पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण नोटीस पाहू शकतो, या ठिकाणी मेरिट पाहू शकतो, त्यानंतर सर्वसाधारण म्हणजेच जनरल मेरिट पाहू शकतो, त्यानंतर लेडीज, महिला, हँडिकॅप आणि अनाथ वगैरे त्या ठिकाणी आपण जी लिस्ट आहे तर ती पाहू शकतो. आणि ज्यांनी डबल जो फॉर्म आहे तर तो अप्लाय केला असेल तर अपात्र जे कॅन्डिडेट आहे तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी लिस्ट लावलेली आहे. तर सिम्पली आपल्याला पहिल्या या ठिकाणी तर परिपत्रक या ऑप्शनवरती आपण जसे क्लिक करू आपल्याला या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती दिलेली आहे. तर 2025-26साठी या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता घेण्यात आलेल्या चाळणी म्हणजेच CET टेस्ट आहे तर त्यात जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे, ज्यांची निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण सुरू करण्याची जी कारवाई आहे तर ती करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर आपल्याला जे ॲडमिशन आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारे जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आधार कार्ड आहे, कास्ट आहे, नॉन क्रिमिलेअर आहे आणि त्यानंतर आपले जे ग्रॅज्युएशन आहे तर त्याचे सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे आणि कॅन्डिडेट जो आहे तर तो त्या ठिकाणी 60% असणार आहे तर त्यात त्या ठिकाणी क्वालिफाय असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राचे नाव दिलेले आहे आणि पत्ता दिलेला आहे. द ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथील प्रशिक्षण केंद्र. आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID वगैरे दिलेला आहे. पत्तासुद्धा आपल्याला दिलेला आहे. TCG स्क्वेअर बिल्डिंग, अलका टॉकीज समोर, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. तर हा जो ॲड्रेस दिलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष जायचं आहे ॲडमिशनसाठी आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी नोटीस आहे तर ती दिलेली आहे. तर आपण काय करायचं आहे आणि काय करू नये, तर प्रशिक्षणास रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन इत्यादी सोय स्वतः करावी लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना त्या ठिकाणी जी DBT आहे, स्कॉलरशिप आहे तर ती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला राहणे किंवा खाण्याची जी स्वतःची सोय आहे तर ती आपल्यालाच करायला लागणार आहे. त्यानंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती जर चुकीची आढळली तर त्या ठिकाणी आपली जी निवड प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची निवड सन 2025-26मध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त प्रशिक्षणाकरिता झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच प्रशिक्षणाकरिता संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करण्यात यावे. तर मुलांनी जे फॉर्म आहे TRTI असेल, बार्टी असेल, RT असेल, महाज्योती, तर ह्यांच्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, SSC, बँकिंग, LIC, रेल्वे, तर अशा विविध प्रकारच्या ज्या एक्झाम होत्या तर त्यांच्यात त्या ठिकाणी जी CET एक्झाम आहे तर ती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि बऱ्याच मुलांचे 3-4 ज्या एक्झाम्स आहेत तर ते क्वालिफाय झालेले आहे. तर त्यांना त्या ठिकाणी सांगितलेले आहे की आपण कोणतेही एकच त्या ठिकाणी प्रशिक्षण जॉईन करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की सोबत जोडण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेत प्रवेश देण्यात येईल. तर आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरीफाय करण्यात येणार आणि त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी जे ॲडमिशन आहे तर ते देण्यात येणार आहे. जर आपले डॉक्युमेंट असेल किंवा माहिती चुकीची जर कुठे आढळून आली तर त्या ठिकाणी आपला जो प्रवेश आहे किंवा ॲडमिशन आहे तर ते कॅन्सल करू शकतात. तर त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जानेवारी 2026 रोजीपर्यंत प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता मुदत देण्यात येत आहे. तर आपण जानेवारी 5 तारखेपर्यंत त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. तर आपला ॲडमिशन जे आहे तर ते 5 तारखेपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे.